आहात TV9 मराठी, एकमेव. मंत्रालयातील लाच प्रकरणाचं स्टिंग ऑपरेशन TV9 मराठीवर. 50,000 रुपयांची लाच मागताना मंत्री झिरवाळांचे पीए रामदास गाडे आणि क्लर्क राजू ढेरिंगे कॅमेऱ्यात कैद. अजितदादांच्या विमान अपघातावर मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त. ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, जय पवारांचं स्टेटस. तर VSRच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालून विमानांच्या देखभालीच्या संभाव्य गैरव्यवहाराबद्दल चौकशी करण्याचीही मागणी. पायलटने दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं. कौटुंबिक अडचणींमुळे पायलटला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का? रोहित पवारांना शंका. मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवल्याचाही दावा. विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता. दोघांपैकी एका दृष्टिकोनातील गटानं हा अपघाताचा कट रचला होता का? रोहित पवारांचा मोठा आरोप. हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार. राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पवारांवर टीका. तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला? चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला. अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह VSR कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी. राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीस लवकरच गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार. जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या. विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते. अजित पवारांशी तशी इच्छा होती. रोहित पवारांची माहिती. सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील. प्रफुल्ल पटेलांची माहिती. घड्याळाच्या चिन्हावर निवडून आलेल्यांवर भाजपची दादागिरी. सांगलीत भाजपकडून दादांच्या राष्ट्रवादीवर दादागिरी, दमदाटीचा प्रकार. जयंत पाटील यांचा आरोप. पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण झाल्याचा दावा. अयान शेख आणि अझहर शेख यांनी अपहरण करून केल्याचा कुटुंबियांचा आरोप. तर अपहरणाच्या आरोपानंतर पडळकर आणि संग्राम जगतापांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा. हे अपहरण नाही तर स्वतःच्या मर्जीने मुलासोबत गेले. अपहरण झालेल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल. तर मुलीचा जबरदस्तीने व्हिडिओ तयार करून नातेवाईकांसह पोलिसांना पाठवला जातोय, पडळकरांचा दावा. नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये अर्धा तास बैठक. KDMCतील स्वीकृत नगरसेवकांसह सध्याच्या राजकीय हालचालींवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. BMC निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात शिवप्रेमींची मोठी गर्दी. तर सातारातील किल्ले अजिंक्यतारावर शेकडो मशालींनी उजवला. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या हस्ते किल्ल्याचं गडपूजन. शिवजयंतीनिमित्त मंत्री बावनकुळेंकडून छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाची घोषणा. एका दिवसात महसुलाच्या 15 सेवा तात्काळ मार्गी लागणार. देखरेख आणि अंमलबजावणीसाठी समिती स्थापन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 9 जागतिक नेत्या आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सहकार्यासह गुंतवणुकीवर बैठकीत अधिक भर. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबतही बैठक. कुरार पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई. लाच घेताना सिनियर PI सह PSIला रंगेहात अटक. सापळा रचून पोलीस ठाण्यात केली कारवाई. मध्य पूर्वेत अमेरिकेची मोठी लष्करी हालचाल. F-22, F-35 आणि F-16 यासह 50हून अधिक लढाऊ विमानं तैनात. T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच. नेदरलँड्सला 17 धावांनी हरवत भारताचा विजयी चौकार. नेदरलँड्सची कडवी झुंज यशस्वी.